सर काय सांगणार एक बोगस जन्माच्या नोंदीचं प्रकरण समोर आलेलं आहे. यवतमाळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. हा आरोपी आता जळगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. नेमका या आरोपीने आतापर्यंत काय काय आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि अजून किती लोकांना या ठिकाणी अटक झालेली आहे? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारावरून आम्ही परवाला पोलीस स्टेशनला एक FIR नोंद करण्यात आलेला आहे. ते FIRचं फॅक्ट अशी आहे, रताळा ग्रामपंचायतमध्ये एक भटपुरी गाव म्हणून ज्या गावामध्ये लोक राहत नाही, उजल गाव आहे, त्या गावाच्या नावाने कोणतरी 4,907 बर्थ सर्टिफिकेट जनरेट केलं. ही जे बर्थ सर्टिफिकेट CRS पोर्टल सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम आहे, ती CRS पोर्टल मार्फतीने जनरेट केलेलं आहे आणि ही सर्व फ्रॉड पद्धतीने जनरेट केलं अशा तक्रार होत्या. त्या तक्रारानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून म्हणजे ह्याच पद्धतीचं एक यवतमाळला देखील आरोपींनी केलं होतं. यवतमाळ पोलिसांना अटक केलं होतं. त्या आरोपींनी आम्ही वर्क करून घेतलेलं आहे. त्या आरोपींचं नाव आहे अजय कुमार दुबे, तर राहणारा बिहारचा आहे. त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांचा तपास चालू आहे आणि तपासामध्ये त्यांनी किती तयार केलेलं आहे, कधीपासून तयार केलं, याचाही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे आणि त्यांनी त्यांनीच केलं म्हणून ही तरी कबुली दिलं. बट नेमका ही जे बर्थ सर्टिफिकेट कशासाठी त्यांनी तयार करून घेतलं, ही काय फेक आधार कार्ड तयार केलं का किंवा पासपोर्ट तयार केलं का, ही सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे. एकदा तपासात काय पुरोगती भेटली की आपल्याला आम्ही अपडेट देऊ. त्यांचं स्टेटमेंटमधून आम्ही तपासामधून अजून 4-5 नावं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. त्याचा देखील आम्ही शोध करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. नाही, स्थानिक कोणी नाही आहे. सर्व तो राहणारा बिहारचा आहे. त्यांचं जे पुढून काम येत होतं ते UPचं आहे आणि हे सर्व म्हणजे जास्त करून म्हणजे नॉर्थ इंडियाचं सर्व कारोबार आहे असे दिसून येते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कोणाचंच निदर्शनास आलेली नव्हती आतापर्यंत. निदर्शनात आले नव्हतं म्हणजे ही प्रश्न मला माहिती नाहीये. म्हणजे त्यांना ग्रामपंचायत जे कोणी संबंधित अधिकारी आहे त्यांचं आम्ही स्टेटमेंट घेतो. त्यांना काय रिव्ह्यू करण्याचे सिस्टम आहेत का, त्यांचं काय नेग्लिजन्स आहे का, म्हणजे खरंच त्यांचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे का, या बाबतीत आम्ही तपास करूया.